मी दिसतोय व्यवस्थित. So let us start our new story in the unit 1.3 Little Girls Wiser Than Old People. म्हणजेच काय, लहान मुली ह्या मोठ्यांपेक्षा अधिक समंजस असतात. समंजसपणा माणसांमध्ये असणं किती आवश्यक आहे आजच्या काळाला हे आपल्याला या स्टोरीवरून पाहायचं आहे. Little Girls Wiser Than Old People. This story is given here on page number 10. What is this story, or who wrote this story? This story is written by Count Lev Nikolovich Tolstoy, or we called him Leo Tolstoy. Was one of the greatest authors of all time. लिओ टॉलस्टॉय नावाच्या एका महान लेखकानं ही स्टोरी लिहिलेली आहे. He authored many novels, short stories, philosophical works, and then his ideas on non-violence had influenced great men like Mahatma Gandhi, our great Indian hero Mahatma Gandhi, and Martin Luther King. Junior Tolstoy wrote many stories for children. This is one of them, means Little Girls Wiser Than Old People. So we know the grown-ups fight with each other on each and every reason. कोणत्या ना कोणत्या कारणाने प्रौढ माणसे, मोठी माणसं सतत भांडणं करत असलेली आपण पाहतो. आपल्या घरातल्या विषयी मी बोलत नाही. लिटल गर्ल्स वायझर दॅन ओल्ड पीपल या स्टोरीमध्ये आपल्याला मोठ्या माणसांची भांडणं कशी होतात आणि लहान मुली ह्या अधिक समंजस कशा असतात ते या लेखकाने आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. ऑन पेज नंबर 10 here is given one question. Form groups of 4 to 6. Each member should be write at least 5 reasons why fights occur. भांडणं का होतात हे या आपल्याला 4 ते 5 मुलांचा ग्रुप बनवून करायचं होतं. आता हे ऑनलाईन शिक्षण आहे आपलं, तुम्ही तुमच्या घरांमध्ये सुद्धा हे करू शकता तुमच्या भावंडांसोबत. मीन्स फॉर एक्झाम्पल, 2 children want to the same toy, or student pushes and knocks his friend. म्हणजे भांडणाची कारणं आपल्याला शोधून काढायची आहेत. समजा आता घरामध्ये तुमच्या मम्मीने, तुमच्या पप्पाने तुमच्यासाठी एखादी छानशी खेळणी आणली, त्या एका खेळणीवरून तुमची भांडणं होतात. फॉर एक्झाम्पल, 1 मोबाईल फॉर 2. दोघांसाठी एकच मोबाईल आता कशा पद्धतीने यूज करायचा त्यावरून भांडणं होतात. मीन्स डिफरंट रिझन्स फॉर फायटिंग विथ इच अदर. भांडणं होण्यासाठी कारणीभूत ठरणारी कोणकोणती घटक आहेत किंवा घडू शकतात हे आपल्याला यावरून शोधून काढायचं आहे. क्लासिफाय द रिजन्स इंटू ट्रायव्हल अँड सिरियस. ट्रायव्हल मीन्स क्षुल्लक कारणे अँड सिरियस गंभीर कारणे. वन्स युझिंग द टेबल बिलो. हिअर इज गिवन ऑल्सो अ टेबल ऑन पेज नंबर 10. यू हॅव टू राईट some reasons, and that reasons are trivial or serious. So let us start our nice story, Little Girls Wiser Than Old People. लहान मुली ह्या मोठ्यांपेक्षा अधिक समंजस कशा पद्धतीने असतात हे आपल्याला या स्टोरीच्या माध्यमातून शिकायचं आहे. It was an early Easter. In the yards lay snow and reels down the village. A large puddle had run down from a manure pile into a lane between 2 farms. Puddle means a small pool of water. छोटंसं डबकं पाण्याचं. It was an early Easter. In the yards lay snow and reels ran down the village. A large puddle had run down from a manure pile into a lane between 2 farms. And at this puddle, 2 girls, one was elder than the other, had met on that Easter day. Both of them had been dressed by their mothers in new clothes. The little girl had a blue dress
and the elder a yellow one with a beautiful design. Both had their heads wrapped in red kerchiefs, mean ribbons. अर्ली ईस्टर ख्रिस्ती लोकांचा हा एक सण आहे आणि त्या सणाच्या दिवशी त्या एका खेडेगावातलं हे उदाहरण या ठिकाणी आपल्याला या स्टोरीच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. आणि दोन मुली अगदी या सणाच्या दिवशी, जसं आपण आपल्या भारतीय सणांच्या निमित्ताने वेगवेगळे सण आपल्या देशामध्ये साजरे करतो, अशाच पद्धतीनं ख्रिस्ती लोकांचा हा जो ईस्टर नावाचा सण आहे, या सणाच्या दिवशी दोन मुली अतिशय छान सुंदर असे ड्रेस परिधान करून त्यांच्या आयांनी त्यांना, त्यांच्या आईने छान असे ड्रेस त्यांना घातलेले होते. डोक्यावरती अशी छान रिबीन त्यांच्या बांधलेली होती आणि त्या दोघी आपल्या घराच्या समोर जे 2 शेतांच्या मधून वाहणारं एक छोटस डबकं त्या ठिकाणी तयार झालेलं होतं वाहणाऱ्या पाण्याच्या साह्यानं. त्या ठिकाणी त्या दोघीही खेळण्यासाठी आलेल्या होत्या. त्या दोघी त्या ठिकाणी भेटल्या. आफ्टर प्रेयर्स इन द चर्च द 2 गर्ल्स वेंट टू द puddle, मीन्स अ स्मॉल पूल ऑफ वॉटर. चर्च मधली प्रार्थना संपली आणि त्या 2 मुली तिथं त्या पाणी साठलेल्या ठिकाणी खेळण्यासाठी तिथे गेलेल्या. वेअर they showed their new garments to each other. Curiously, they showed their beautiful garments, beautiful dress to each other and began to play. They wanted to splash in the water, in the puddle. The little girl started to go into the puddle with her shoes on, but the older girl said to her, त्या दोघीही मुली त्या साठलेल्या पाण्यामध्ये खेळू इच्छित होत्या. असंही तुम्हाला वाटतंच, पावसाळ्याच्या दिवसामध्ये जेव्हा घरासमोरून पाणी व्हायला लागतं, छोट्या छोट्या होड्या कागदापासून तुम्ही बनवून त्या पाण्यामध्ये सोडता किंवा त्या पाण्यामध्ये उड्या मारून आनंद साजरा करण्याचा तुम्ही प्रयत्न करता. अगदी तशाच पद्धतीनं या दोन्हीही मुलींना राहवलं नाही आणि त्या दोघी मुली हा सण अगदी आनंदात साजरा करू इच्छित होत्या, जे की त्या साठलेल्या पाण्यामध्ये उतरून, त्या डबक्यामध्ये उतरून, दे वॉन्टेड टू स्प्लॅश इन द वॉटर. द लिटल गर्ल स्टार्टेड टू गो इन टू द puddle, but with her shoes. But the older girl said to her, "Don't go with shoes. Don't go, Malasha. Your mother will scold you." What are the names of the girls? The first one is Malasha. And the second in this story is given then another girl, Akulka. Don't go, Malasha. Your mother will scold you. I will take off my shoes and you do the same. The girls took off their shoes, raised their skirts and walked through the puddle toward each other. Malasha stepped in up to her ankles and said, "It is deep. Akulka, I am afraid." "Never mind," she replied. "It will not be any deeper. Come straight toward me." डोंट गो मलाशा. अकुलका त्या मलाशा नावाच्या मुलीला म्हणू लागले, अगं तसंच जाऊ नको, तुझे शूज अगोदर तू उतरव. आणि त्या दोघींनीही आपापले शूज पायातून काढले आणि त्या डबक्यामध्ये त्यांनी उतरलं. द गर्ल्स टूक ऑफ देअर शूज, रेज्ड देअर स्कर्ट्स, आपला स्कर्ट थोडासा वर घेतला जेणेकरून त्या पाण्याने भिजू नये. अँड वॉकड थ्रू द puddle टुवर्ड इच अदर. मलाशा स्टेप्ड इन अप टू हर अँकल्स अँड सेड, "इट इज डीप." मलाशा पाण्यामध्ये उतरली आणि म्हणाली की किती खोल आहे. अकुलका, "आय एम अफ्रेड." "नेव्हर माइंड." अफ्रेड मीन्स घाबरणे. "नेव्हर माइंड," शी रिप्लाइड. "इट विल नॉट बी डीपर. कम स्ट्रेट टुवर्ड मी." ये माझ्याकडे ये, इतकंसं असं काही खोल नाहीये. दे केम क्लोजर टू इच अदर. अकुलका सेड, "Malasha, look out and do not splash it up, but walk softly."
She had barely said that when Malasha plumped her foot into the water and be spattered, means splashed all over with the mud. On her new dress, all over is mud. When she had barely said that when Malasha plumped her foot in the water and be spattered, Akulka's new dress, and not only her dress but also her own nose, on eyes. When Akulka saw the spots on her dress, she grew angry at Malasha and scolded her and ran after her and wanted to strike her. Malasha was frightened and seeing what trouble she had caused, jumped out of the puddle and ran home. आणि अशा पद्धतीनं त्या दोघी जेव्हा डबक्यामध्ये उतरल्या तेव्हा मलाशाने पायाच्या साह्यानं त्या डबक्यामध्ये जोरात पाय मारला. त्यावेळेला अकुल्काच्या नवीन ड्रेसवरती संपूर्ण चिखल माखलेला होता. अगदी ऑन हर नोज अँड आईज ऑल्सो स्प्लॅश्ड ओव्हर विथ मड. बट Malasha frightened because Akulka scolded her and ran after her and she wanted to strike her. She had caused a jumped out of the puddle and ran home. Who? Malasha. Akulka's mother passed by. She saw her daughters dressed, bespattered with all over mud and all over soiled. संपूर्ण चिखलाने माखलेला तो ड्रेस अकुल्काच्या आईने पाहिला. अकुल्काची आई तिथून जात होती. त्यावेळेला तिनं पाहिलं की आपल्या मुलीचा नवीन ड्रेस, आजच्या सणाच्या दिवशी घातलेला हा ड्रेस अगदी चिखलाने संपूर्णपणे माखलेला आहे. त्यावेळेला मात्र काय घडलं असेल तुम्ही कल्पना करा. Where accused one, did you get yourself so dirty? Malasha has purposely splashed it on me. Akulka replied. अकुल्काच्या आईने तिला विचारलं की किती घाणेरडी आहेस तू. आज नवीन घातलेला ड्रेस तू अशा पद्धतीने चिखलाने खराब केलास. त्यावेळेला अकुल्काने उत्तर दिलं, Malasha has purposely splashed it on me. Akulka's mother grasped Malasha and gave her knock on the nape of her neck. Akulka's mother grasped Malasha. अकुल्काच्या आईने मलाशाला पकडलं, तिच्या मानेला असं पकडलं आणि मानेवरती मारलं. Knock. Malasha began to howl and her mother ran out of the house. आणि मलाशा मोठमोठ्याने ओरडायला लागली, रडायला लागली. त्यावेळेला मलाशाची आई घरातून बाहेर पळत आली. Why do you strike my daughter? She began to scold her neighbor. आणि आपली जी शेजारीण होती म्हणजे अकुल्काची आई, या अकुल्काच्या आईला मलाशाची आई रागवायला लागली. Why do you strike my daughter? तुम्ही माझ्या मुलीला का मारत आहात? And one word brought back another and the women began to quarrel with each other. The men too ran out and means Akulka's father, Malasha's father, they also come out of their house and fighting with each other. The men too ran out and a big crowd gathered on the street, in front of their houses. All were crying and nobody could hear his neighbor. They scolded and cursed each other. One man gave another man a push and a fight had begun. When Akulka's grandmother came out, she stepped in the midst of the peasants and began to talk to them. अकुल्काची आई बाहेर आली, मलाशाची आई बाहेर आली. रस्त्यावरती अगदी मोठी गर्दी जमा झाली आणि जोर जोरात आरडाओरडा करत ही सर्व माणसे एकमेकांशी भांडू लागली. तितक्यात अकुल्का's grandmother came out. अकुल्काची आजी, जी की अतिशय समजदार होती, ती
घराबाहेर आली. शी स्टेप्ड इन द मिडस्ट ऑफ द peasants and began to talk to them. What are you doing, dear ones? Consider the holiday. This is a time for rejoicing, and see what scene you are doing here. अरे, आज कोणता सण आहे आणि तुम्ही हे काय करत आहात? आज आपल्याला कशाची सुट्टी आहे? आजच्या सणाचं तरी कमीत कमी भान ठेवा आणि किती आनंदाने हा आजचा सुट्टीचा दिवस आपण साजरा करू शकतो. दिस इज अ टाइम फॉर रिजॉयसिंग अँड सी व्हॉट सीन यू आर डुईंग हिअर. दे पेड नो अटेन्शन टू द ओल्ड वुमन अँड ऑलमोस्ट नॉक्ड हर ऑफ हर फीट. शी वुड नेव्हर हॅव स्टॉप्ड देम if it had not been for Akulka and Malasha. Means it was no use there. The grandmother came out her house. She wanted to stop their fighting. अकुलकाची आजी, समजदार आजी, बाहेर येऊन त्यांची भांडणं थांबवू इच्छित होती, परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. त्यांनी आजीला बाजूला ढकललं आणि आपापली भांडणं त्यांची चालू राहिली. While the woman exchanged words, Akulka wiped off her dress and went back to the puddle in the lane. See what happened there? त्या महिला अगदी जोर जोराने आपले शब्द वेगवेगळ्या प्रकारचे, माहितीये तुम्हाला भांडणं सुरू झाल्यानंतर कशा पद्धतीचे शब्द असतात, अगदी त्या शब्दांमध्ये बदल झाला, जोर जोरात आवाज वाढू लागला आणि त्यांची जोर जोराची भांडणं सुरूच राहिली. या मोठ्या लोकांची. आपल्या स्टोरीचं नावच आहे लिटल गर्ल्स वायझर दॅन ओल्ड पीपल. ओल्ड पीपल मीन्स प्रौढ लोक, मोठी माणसं. म्हणजे लहान मुली ह्या मोठ्या माणसांपेक्षा अधिक समजदार कशा पद्धतीनं असतात, या दोन मुलींनी या स्टोरीतून आपल्याला शिकवून दिलेलं आहे. आणि त्यांची भांडणं सुरूच राहिली, परंतु अकुलकाने आपला संपूर्ण ड्रेस स्वच्छ पुसून ती आणखी खेळायला त्याच डबक्याकडे गेली. She picked up a pebble and began to scratch ground so as to let the water off into the street. जे डबकं तिच्या घरासमोर साठलेलं होतं, एक छोटासा दगड घेऊन त्या डबक्यातल्या पाण्याला तिने वाट करून देत होती. While she was scratching the ground, जी जमीन होती, जे साठलेलं डबकं होतं, ते साठलेल्या डबक्यातल्या पाण्याला तिने वाट करून देत होती. बाय स्क्रॅचिंग अ स्मॉल पेबल अ स्टोन. Malasha came up and began to help her. She picked up a chip and widened the reel. त्याच ठिकाणी मलाशा सुद्धा गेली, जिथे अकुलका गेली होती. त्या डबक्यातल्या पाण्याला ती वाट करून देत होती छोट्याशा दगडाच्या साह्याने. आणि तिथंच मलाशा सुद्धा पोहोचली आणि छोटीशी दगडाची चीप ती घेऊन आणखी ती वाट, त्या पाण्याची वाट ती रुंद करून देऊ लागली. हा नेमकं काय घडलं? आणि ही मोठी माणसं मात्र एकमेकांशी भांडतच असलेली दिसून आली. द पेझंट्स हॅड बिगन टू फाईट. आता मात्र प्रसंग काय बिकट आलेला होता पहा त्या ठिकाणी. द पेझंट्स हॅड बिगन टू फाईट just as the water went down the reel toward the place where the old woman was trying to separate the men. The girls ran one from one side of the reel, the other from the other side. Look out, Malasha! Look out! Shouted Akulka. आणि ज्या ठिकाणी ह्या मोठ्या माणसांची भांडणं सुरू होती, अगदी त्याच दिशेनं त्या डबक्यात साठलेलं पाणी वाहत त्यांच्याकडे गेलं. हे पाणी कुठपर्यंत जाऊन पोहोचलं? जिथं ती माणसं भांडत होती, जिथं त्या अकुलकाची आजी थांबलेली होती. आणि अकुलका त्या मलाशाला ओरडली, अगं मलाशा पहा, लुक आउट मलाशा, लुक आउट. मलाशा वॉन्टेड टू से समथिंग हरसेल्फ बट कुड नॉट स्पीक फॉर लाफ्टर. द गर्ल्स वेर running and laughing at a chip which was bobbing up and down the
reel. They ran straight into the crowd of the peasants. The old woman saw them and said to the peasants. जी गर्दी माणसांची थांबलेली होती तिथपर्यंत ते पाणी जाऊन पोहोचलं. त्या आजीने हे सगळं पाहिलं आणि द ओल्ड वुमन सॉ देम अँड सेड टू द पीजंट्स. त्या भांडणाऱ्या सर्व लोकांना त्या आजीने, अकुलकाच्या आजीने सांगितलं. काय सांगितलं असेल? शेम ऑन यू बिफोर गॉड मेन. आता मात्र मला तुमची लाज वाटत आहे. You have started fighting on account of these two girls. These two girls, Malasha and Akulka. Shame on you. Before God, man, you have started fighting on account of these two girls, Malasha and Akulka. म्हणजे तुम्ही ज्या दोन मुलींच्या कारणावरून इथं आज भांडत आहात. Look there. And they have a long ago forgotten it. या दोन मुलींनी तर ते भांडण केव्हाच विसरलेलं आहे. The dear children have been playing nicely together. They are wiser than you. And you are fighting with the, what do we say? A tribal reason. अगदी क्षुल्लक कारणावरून तुम्ही मात्र एकमेकांशी भांडत आहात. आणि पहा तिकडं त्या मुली मात्र अगदी छानपैकी आनंदाने एकमेकांशी खेळत आहेत. दे आर वायझर दॅन यू, द ओल्ड वुमन सेड टू द पीजंट्स. त्या गर्दीला, त्या सगळ्या एकमेकांशी भांडणाऱ्या लोकांना त्या आजीबाईने सांगितलं. दे आर वायझर दॅन यू. पहा, शेम ऑन यू. तुम्हाला तरी लाज वाटली पाहिजे. त्या लहान मुली, या दोन छोट्याशा मलाशा आणि आकुलका खरोखरच तुमच्यापेक्षा अधिक शहाण्या आहेत. त्यांनी त्यांचं भांडण केव्हाच विसरून ते पहा त्या दोघी एकमेकांशी अगदी आनंदाने खेळत आहेत. द मेन लुक्ड ॲट द गर्ल्स अँड दे फेल्ट अशेम्ड. द मेन लुक्ड ॲट द गर्ल्स. आणि खरोखरच ऑल द पीजंट्स, ऑल द क्राऊड सॉ द टू गर्ल्स अँड फेल्ट व्हेरी अशेम्ड. खरोखरच आता मात्र त्यांनाच लाज वाटू लागलेली होती. त्या दोन मुलींना जेव्हा त्या संपूर्ण माणसांनी पाहिलं, त्या गर्दीने पाहिलं की त्यांनी त्यांचं भांडण विसरलेले आहेत आणि अगदी छानपैकी मस्तपणे खेळत आहेत. आणि खरोखरच त्यांना त्यांची लाज वाटली. देन दे लाफ्ड ॲट देमसेल्व्स. आणि ते सुद्धा त्यांचं भांडण विसरले आणि हसू लागले. लाफ्ड ॲट देमसेल्व्स अँड स्कॅटर्ड टू देअर फार्म्स. ते जे शेतकरी होते एकमेकांशी भांडणारे, शेताच्या जवळ, गावाच्या जवळ असणारे शेत, ते आपापल्या शेतामध्ये